शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील वॉरंटमधील तब्बल 27 आरोपींना 20 जुलैच्या पहाटे 5 वाजता कॉम्बिंग ऑपरेशन करून जेरबंद केले असल्याची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली आहे। शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील 38 इसमांचे प्रलंबित नॉन बेलेबल वॉरंट होते। या वॉरंटमधील बरेच आरोपी हे मागील 7 ते 8 वर्षांपासून न्यायालयाने दिलेल्या तारखेस हजर होत नव्हते। याबाबत चाऊस यांनी आढावा घेतला आणि पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम यांच्यासोबत पोलीस अंमलदार सोबत वेगवेगळ्या टीम तयार करून वेगवेगळ्या गावात जाऊन पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वाळू चोरी, चोरटी दारू विक्री, मारामारी, चेक बाउन्स मधील आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी गंगापूर यांच्या समक्ष हजर करण्यात आले। यामुळे न्यायालयातील प्रलंबित खटले चालविण्यास मदत होणार आहे। आपल्याकडे वॉरंट निघतो कोर्टाकडून, आरोपी कोर्टात हजर होत नाही आणि त्यामुळे कोर्टाचं कामकाज प्रलंबित राहतं। म्हणून कोर्ट पहिल्यांदा समन्स काढतं, त्याच्यानंतर समन्सला हजर नाही झाले तर बेलेबल वॉरंट काढतं आणि बेलेबल वॉरंटला सुद्धा हजर नाही झाला तर मग नॉन बेलेबल वॉरंट काढतं। आणि नॉन बेलेबल वॉरंट काढलेले असताना सुद्धा हे लोक ज्या वेळेस पोलीस त्यांना शोधायला जातात त्यावेळेस ते म्हणजे कशीही माहिती काढून गावातून गायब होतात आणि त्यामुळे कोर्टाचं कामकाज पूर्ण प्रलंबित राहतं, पेंडिंगचं प्रमाण वाढतं। त्यासाठी आम्ही पहाटे 4 पासून पूर्ण शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विशेष मोहीम राबवली। जेवढे आरोपी आहेत म्हणजे कोर्टाचे वॉरंटवाले 2 दिवसापासून त्यांची अगोदर माहिती काढली। सध्याला शेतीचे दिवस आहेत तर आरोपी हे घरीच असतील याबद्दल थोडीशी खात्री केली आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही आज अचानक सगळीकडे जाऊन एकूण 38 वॉरंटमधले 27 मनुष्य आम्ही अटक केलेले आहेत आणि कोर्टासमोर हजर करत आहोत। दरम्यान ही विशेष मोहीम आणि कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख, नवनाथ कदम, पोलीस अंमलदार जकिया शेख, संतोष पवार, तात्यासाहेब बेदरे, संतोष धाडबळे, श्रीकृष्ण दानी, ASI रमेश अपसनवाड, विठ्ठल जाधव, उमेश गुडे, राजेंद्र निसर्गे, सुनील सोनवणे, हनुमंत सातपुते, सुरेश भिसे, अर्जुन तायडे चव्हाण यांनी केले आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।